नमस्कार. सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी शैक्षणिक वातावरण लाभलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढली, मराठी आणि सेमी माध्यमांच्या शाळांमध्ये जिचं शिक्षण झालं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून जिनं UPSC मध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला. ती प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे. नमस्कार. नमस्कार. मला खूप उत्सुकता आहे की प्रशासकीय सेवेमध्ये तू वन विभाग का निवडलास? याचं उत्तर तसं बरंच मोठं आहे. याचे वेगवेगळे पैलू आहेत जे मला आपल्या समोर आणायला आवडतील. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की वन विभाग असतो हे मला सुद्धा माहित नव्हतं. मी आपल्यासारखीच लातूरची आहे आणि लातूरमध्ये जंगलाचं प्रमाण आज जे मी वाचते ते आहे फक्त 0.18%. त्यामुळे जंगल काय असतं, कसं असतं, ते असतं का नाही हे आपण फक्त अभ्यासातच पाहतो. तसंच माझं देखील होतं. तर त्यामुळं ही सर्व्हिस असते हे देखील मला 2015-16 मध्ये माहीत झालं, जेव्हा की माझी प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा, हे जे माझं स्वप्न आहे ते मी माझ्या बालवयापासून पाहिलेलं होतं. पहिल्यांदा मला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा फॉर्म भरताना UPSCच्या साईटवर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन हे पाहायला मिळालं आणि तिथून पुढे सुरुवात झाली की ही काय सर्व्हिस आहे, हे काय आहे हे जाणून घेण्याची. त्या दरम्यान तयारी करत असताना मला अनेक माझे सहकारी जे विशेषतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे होते त्यांनी या परीक्षेची तयारी केली आणि ते त्यात उत्तीर्ण झाले. तेव्हा हळूहळू मी या सर्व्हिस बद्दल जाणून घ्यायला आणि अत्यंत एक आपण जे म्हणतो की जिज्ञासू वृत्तीने जाणून घ्यायला सुरुवात केली, कारण हे मला काहीतरी वेगळं वाटत होतं ज्याबद्दल मला कशाही पद्धतीची आतापर्यंत माझं बॅकग्राऊंड नव्हतं. तिथून आणि माझा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा अभ्यास करताना मला आपण जे आज विषय हाताळत आहोत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, विविध प्रकारचे डिझास्टर्स जे जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इंटेन्सिटीने होत आहेत, या सर्वांमध्ये मला कुठेतरी हे जाणवत गेलं, मी कुठेतरी अभ्यासत गेले की वन म्हणजेच फॉरेस्ट हे त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून काम करू शकतात. लहानपणापासूनची प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा अशी होती की माणसांचे जे बेसिक प्रश्न असतात त्यावर मला काहीतरी सोल्युशन मेकर म्हणून काम करता यावं. आणि या सर्व्हिसच्या माध्यमातून मला हे जाणवलं की डेव्हलपमेंटसाठी काम करण्यापूर्वी पहिल्यांदा माणसाचं जीवन सिक्युअर करणं गरजेचं आहे आणि ते सिक्युअर करण्यासाठी नेचर, एन्व्हायरमेंट किंबहुना फॉरेस्ट इकोसिस्टीम हे सगळं चांगल्या पद्धतीत कन्झर्व करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं मी असं म्हणू शकते की ती माझी प्रेरणा होती की आपल्याला या सर्व्हिसचा विचार करायला हरकत नाही. तर या दृष्टीने हा प्रवास पुढे चालत गेला. त्यामध्ये मी अटेम्प्ट दिले. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन मधून मी सहाय्यक वनसंरक्षक या पदी कार्यरत आहे. आणि मला असं वाटतं की तोच टप्पा, जसं मी आधीही म्हटलं, माझी तयारी ही नेहमी UPSC साठीच राहिलेली होती. त्या पदाचा अनुभव घेत असताना मला असं वाटते त्यात आणखी फील्ड एक्सपोजरची भर पडली आणि त्यातला माझा इंटरेस्ट वाढत गेला. मला काम करून हे कळलं की हे माझ्या नेचरशी सुद्धा मिळतं जुळतं स्वरूप आहे, कारण कोणतंही करिअर आपण 1-2 वर्षासाठी करू शकत नाही आणि कोणीतरी फोर्सफुली आपल्याला बाहेरून करायला लावत आहे तर देखील मला असं वाटतंय आपण ते एन्जॉयही करू शकत नाही आणि आपलं बेस्टही देऊ शकत नाही. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे मी माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनचा अटेम्प्ट दिला आणि आपल्याला जसं माहिती आहे या परीक्षेमध्ये मला चांगल्या प्रकारचं यश संपादन करता आलं. आता सध्या तू कार्यक्षेत्रामध्ये काम करतीच आहेस. तुझं कामाचं स्वरूप तिथलं काय आहे? सहाय्यक वनसंरक्षक ही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मधून म्हणजेच MPSC मधून घेण्यात येणारी हायएस्ट पोस्ट आहे. ती क्लास 1 ची पोस्ट आहे. आपल्या सर्वांना रिव्हेन्यूच्या वेगवेगळ्या हायरार्कीची आयडिया असते, त्यामुळे मी असं सांगेल की डेप्युटी कलेक्टर आणि DYSP यांच्याशी इक्विव्हॅलंट ती पोस्ट आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर माझ्या कामाचे वेगवेगळे डोमेन्स आहेत. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डोमेन आहे, प्रोटेक्शन आहे, कन्झर्वेशन आहे, डेव्हलपमेंट आहे, फायनान्शियल डोमेनही आहे, मला टेक्निकल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि याखेरीज ज्या काही आपण मिसलिनियस म्हणजे काही कामं येतात जे प्रोटोकॉलचे भाग असतात, अशीही कामं माझ्या या सर्व्हिसमध्ये येतात. आता या प्रत्येकाचं तसं बघायला गेल्यास विस्तृत स्वरूप खूप मोठं आहे, पण मी आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी त्याची एक ब्रीफ आयडिया देईन, जेणेकरून मला असं वाटते माहीत नसलेल्या गोष्टीबाबतचं जे आकर्षण असतं तेही मला टिकवून ठेवता येईल आणि त्याबाबतची भीती असते तीही मला दूर करता येईल. ॲडमिनिस्ट्रेटिव्हली बघायला गेलं तर आम्हाला ऑफिसमध्ये जे इस्टॅब्लिशमेंट असतं
त्यांच्याशी रिलेटेड विविध प्रश्न सोडवायचे असतात. आता जसं आपण म्हणालात की वनसेवा, तर याच्या बॅकग्राऊंडला जायचं तर बघावं लागेल वन म्हणजे काय. त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचं खूप महत्वाचं जजमेंट आहे, ज्याला TN गोदावर्मन केस म्हणून ओळखलं जातं. या केसमध्ये वनांची व्याख्या काय असावी याच्यावर एक चर्चा झाली आहे. पण आपल्या माहितीसाठी मी एवढंच सांगेल की ज्याही पद्धतीचं डिक्शनरी डेफिनेशन आहे, कायद्यानुसार डेफिनेशन आहे, त्याला वन असं संबोधलं जातं. आणि अशी ही वनसंपदा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर असते. तर असलेल्या वनांचं संरक्षण करणं त्याला आम्ही प्रोटेक्शनची कामं असं म्हणतो. त्यामध्ये येतं जे झाडं आहेत त्यांचं संरक्षण करणं, म्हणजे त्यांना फेलिंगपासून वाचवणं. जे प्राणी संपदा आहे त्यांचं रक्षण करणं, कारण आपल्याला जसं माहीत आहे वेगवेगळ्या कारणांसाठी हंटिंग आणि पोचिंग पूर्वीच्या काळामध्ये होत होतं. तर भारतीय वेगवेगळ्या वन कायद्यांच्या अंतर्गत आपण या प्राणी संपदेचं रक्षण करतो. कॉन्झर्वेशनमध्ये आपली जी एक ह्यूज बायोडायव्हर्सिटी आहे त्या सर्व जैवविविधतेचं रक्षण करणं, जोपासणं आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की जर भर पाडता आली तर ती पाडणं, हे कामही आम्ही कॉन्झर्वेशन मधून करतो. जसं इथं या माध्यमातून मला सांगायला आवडेल की आज मी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सिपना वन्यजीव विभागामध्ये कार्यरत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा संपूर्ण देशातील एक खूप सुंदर असा, खूप अनडिस्टर्ब्ड असा आणि खूप मोठा फॉरेस्ट पॅच आहे. तर यामध्ये आपल्याला एक असंख्य अशी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. पण सामान्य माणसासाठी जे मोठे प्राणी आहेत तेच फक्त आपल्याला माहीत असतात. त्यामध्ये वाघ असेल, सिंह असेल आणि इतरही प्राणी असतील. याच गोष्टीचा विचार करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आम्ही आमच्या डिव्हिजनमध्ये सिपना डॉक्युमेंटेशन असा एक ग्रुप केलेला आहे. त्यामध्ये आम्ही ही जैवविविधता कॅमेराच्या माध्यमातून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि पुढे चालून विशेषतः इन्सेक्ट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबाबतच्या अगदी छोट्या म्हणजे एक हार्डली 20 ते 30 सेकंदाच्या क्लिप्स आम्ही बनवत आहोत, जेणेकरून निसर्ग भ्रमतीला गेल्यानंतर एका सामान्य माणसाला देखील हे लक्षात येईल हे काय आहे. आणि ते कुतूहलच माणसामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटीची आणि आपण जे म्हणतो कंपॅशनची भावना तयार करतं. आणि मला असं वाटतंय केवळ वन विभागच नाही तर कॉमन मॅन देखील नंतर या संवर्धनामध्ये मदत करू शकेल. जसं मी म्हटलं, कॉन्झर्वेशन नंतर डेव्हलपमेंटची कामं असतात, ज्यामध्ये विचार करा की आपण जेव्हा शहरांमध्ये, गावांमध्ये फिरतो, घरं बांधणं खूप सोपं आहे. पण आमचा वन विभागातील कर्मचारी अशा घनदाट जंगलांमध्ये वास्तव्यास असतो. तर त्यांच्यासाठी काय करता येईल. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या सफारींना कधी गेला असाल तर अशी सफारी करताना त्याच्यासाठी वेगळे रोड्स तयार करावे लागतात, लोकांना काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या लागतात. तर या सगळ्या गोष्टी आमच्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये येतात. यानंतर माझ्यावर काही टेक्निकल जबाबदाऱ्याही असतात. त्यामध्ये आपण असं म्हणू शकता की वेगवेगळ्या कामांसाठी कोणती साईट असावी, त्या कामाची क्वालिटी कशी आहे. आपल्याला जसं माहिती आहे की टिंबर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे टिंबर हार्वेस्टिंग होतं, सगळ्यांना सागवान लाकडाबद्दल माहितीच आहे. तर ते कसं करायचं, कारण ते असं नसतं की आपण काहीतरी केलं, झाड पाडलं आणि झालं. त्याच्यामागं एक खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. ती प्रोसेस, ते मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने हाताळावं लागतं आणि ते आपण जे म्हणतो की इथपासून अथवापर्यंत घेऊन जावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एका सहाय्यक वन संरक्षकाला या टेक्निकल रिस्पॉन्सिबिलिटीज देखील असतात. या सोडून आम्हाला बराच प्रोटोकॉल ड्युटीही असतात, ज्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे लोक जेव्हा जंगलामध्ये भेट देतात तेव्हा त्यांना त्याची ओळख करून देणं, आमच्याकडे काही वेगळं असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करणं, अशी देखील कामं आहेत. याखेरीज मी असं म्हणेन की आजच्या या बदलत्या वातावरणाच्या काळामध्ये देखील काही नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज आमच्याकडे येत आहेत आणि त्या देखील वन विभागात वेगवेगळे अधिकारी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मी आपल्या माध्यमातून सांगू शकते. खूप खूप वेगळ्या पद्धतीचं हे एक काम आहे आणि जंगली प्राण्यांच्या बद्दल आपल्याला खूप एक सगळ्याच सामान्य लोकांमध्ये खूप भीती आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही लोक जंगलांमध्ये तुमचा संचार होतो आणि त्या सगळ्या प्राण्यांचं संरक्षण करण्याची खूप मोठी जबाबदारी तुम्ही लोक सगळेजण सांभाळत आहात. या क्षेत्रामध्ये एक महिला म्हणून, या क्षेत्र म्हणजे मी वन विभाग असं मी म्हणते, की तुला नेमकी आव्हानं काय दिसली किंवा जाणवतात. मला माहिती आहे, आपण हे जाणतो की आज डेव्हलपमेंट आणि सामाजिक बदल होत असले तरीही कुठंतरी पॅट्रियार्कल माइंडसेट हा आहेच. आणि त्यामध्ये मला असं वाटतंय तिथून कुठून तरी या प्रश्नाचं उगमस्थान असावं. तर मला हे सांगायला आवडेल. आणि जसं आपण जाणता, मी स्वतः आज सहाय्यक वन संरक्षक म्हणून कार्य करत आहे. या सर्व्हिसचा एक ब्रॉड व्ह्यू देण्यासाठी मी असं म्हणेन की आज महाराष्ट्रात
फॉरेस्ट गार्ड, ज्याला आमच्या सर्व्हिसमधल्या हायरार्कीमध्ये फॉरेस्ट गार्ड हा आमचा ग्राउंड ऑफिसर आहे, तर त्यांच्यापासून ते प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट PCCF, तर यापर्यंत आज आपल्याला सर्वच रँकवर महिलांना आपण पाहू शकता. आणि त्या सगळ्या एकदम चांगल्या पद्धतीचं अप्रतिम असं काम आणि योगदान या सर्व्हिसला देत आहेत. त्यामुळं यातून मी म्हणेन की अशी कोणतीही भावना आपल्या मनामध्ये असू देऊ नका की महिला या क्षेत्रात कार्यरत नाहीत किंवा कमी प्रमाणात आहेत. दुसरी बाजू जी येते ती येते की इन जनरल कोणत्याही जेंडरसाठी वनांचं काम हे तसं पाहायला गेलं तर चॅलेंजिंग आहे. कारण मी जेव्हा आपल्या मित्रपरिवाराशी बोलत असते तेव्हा त्यांना भीतीचे लेयर्स मला खूप पाहायला मिळतात. मग प्रतीक्षा हे कसं, ते कसं, तू कसं करतेस. तर त्यामुळं आपल्यालाही मी आज सांगेन, सगळ्यात मोठं चॅलेंज हे असतं की आपण रिमोट आणि इनॲक्सेसिबल एरियाजमध्ये काम करतो. आपण जे बघतो साधं शहरामध्ये जाणं आणि जिथे सगळे लोक आहेत तिथं जाणं, तिथे जाऊन काहीतरी काम करणं खूप सोपं आहे. पण वनांमध्ये काहीतरी आपण ज्याला दुर्गम असं म्हणतो अशा भागांमध्ये आपण जातो. वनांचे जे मोठे पॅच असतात, एखाद्या ठिकाणापर्यंत जायला देखील आम्हाला रस्ता नसतो. आम्ही रस्ते तयार करतो. ते रस्ते तुम्हाला लक्षातही येणार नाही की असे आहेत म्हणून. तर पहिलं चॅलेंज असतं की रिमोट आणि इनॲक्सेसिबल एरियात काम करणं. आपण जसं समजतो की प्रत्येकाला कुटुंब हे सोबत हवं असतं, पण या कामामध्ये ते थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण आमचं काम जंगलांमध्ये असतं, जंगलांमध्ये फिरावं लागतं. जसं जसं आम्ही ग्राउंड लेवलला जातो तसं तसं त्यांचा मॅक्झिमम वेळ हा जंगलांमध्ये जातो. तर अशा वेळी मला असं वाटतं कुटुंब आणि आपलं काम बॅलन्स करणं कित्येकदा थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळं आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो की आमच्या सबऑर्डिनेट्सला हे बॅलन्स कसं करता येईल आणि त्यांना त्यांच्या फॅमिलीला ज्या पद्धतीत सपोर्ट करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. दुसरा मुद्दा येतो की आपण कधीही माणूस हा नेहमी कंपॅरिझन्स करतो, माझं असं तुझं कसं. तर हेच इथंही मला वाटते खूप साहजिक आहे. आज आपण बघतो की मोबाईल हा आपल्या जीवनाचा इंटिग्रल भाग झालेला आहे. मोबाईल दर 5-10 मिनिटाला एकदा व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया बघणं, यूट्यूब बघणं किंवा इतर काहीही, यासाठी इंटरनेट ही एक दुसरी महत्वाची गोष्ट झाली आहे. आणि जसं आपण बोललो की इनॲक्सेसिबल एरियाजमध्ये या दोन्हीही गोष्टी म्हणजे एक लक्झरी आहेत. तिथपर्यंत नेटवर्क नाही, मोबाईल असतो हातामध्ये पण त्याचा काही वापर बोलण्यासाठी करता येऊ शकत नाही. तर ते कुठेतरी बऱ्याच जणांना चॅलेंजिंग वाटू शकतं की मी अर्धा तास मोबाईल शिवाय राहू शकत नाही, तर मी पूर्ण म्हणजे एवढ्या वेळेसाठी काही ठिकाणी नेटवर्क येतं तिथे जाऊन आमचा स्टाफ जे काही त्यांचे महत्वाचे कॉल असतात किंवा जे काही कम्युनिकेशन असतं ते करतं. त्यामुळं हे एक दुसरं चॅलेंज आजच्या वेळच्या कंडिशन्समध्ये लोकांसमोर असू शकतं. तिसरी गोष्ट जी सगळ्यांच्याच मनात भीती असते की जंगलात हिंस्र प्राणी असतात तर कसं. तर मित्र हो, कुठलीही गोष्ट जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने केली जाते तेव्हा त्यासाठी त्या व्यक्तींना ट्रेन केलं जातं. आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या ड्युरेशनचं प्रशिक्षण मिळालेलं आहे. जसं माझं सहाय्यक वनसंरक्षक म्हणून सेंट्रल अकॅडमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कोइंबतूर येथे 2 वर्षाचं प्रशिक्षण झालं आहे. या प्रशिक्षणादरम्यान या सर्व गोष्टींची आम्हाला जाणीव करून दिली जाते आणि वेगवेगळ्या प्रॅक्टिकल सेशन्समधून काय झालं तर काय करावं हे देखील आम्हाला सांगितलं जातं. याचबरोबर मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रॅक्टिकली फील्डवर जातो तेव्हा आपल्याला जास्त कळतं की प्राणी जाणीवपूर्वक कोणत्याही व्यक्तीवर किंवा कोणत्याही इतर गोष्टीवर हल्ला करत नाहीत. कारण मी आणि माझा स्टाफ, विशेषतः मी म्हणेल की आमचा ग्राउंड स्टाफ 24/7 जंगलामध्ये असतो. पण तुम्हाला क्वचितच अशी एखादी घटना पाहायला किंवा ऐकायला मिळेल की असं काहीतरी झालं. त्यामागचं कारणच हे आहे की अशा प्रसंगी काय करावं हे आमच्या स्टाफला चांगल्या पद्धतीत अवगत आहे. आणि दुसरी बाजू, आपण ज्याला इकोसिस्टीम किंवा फूड चेन असं म्हणतो, प्राण्यांच्या जगामध्ये जे काही आपण म्हणतो की हल्ला होतो किंवा एखाद्या प्राण्याला भक्ष्य बनवलं जातं ते फक्त त्या फूड चेनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्या भावनेचा भाग नाही आहे. त्यामुळेच माणसाला कोणतेच प्राणी स्वतःचं भक्ष्य मानतही नाहीत. तो त्यांच्यासाठी तितकाच अनोळखी आहे जितके आपल्यासाठी प्राणी अनोळखी आहेत. त्यामुळं एखाद्या पद्धतीचं डिवच न झालं
किंवा आम्ही दुसरी एक कंडिशन सांगतो की एखादी मादी जेव्हा तिच्या पिलांबरोबर असते तेव्हा आपण तिथून सपशेल माघार घेणं किंवा तिथं जवळ न जाणं हेच आपल्याजवळ एक सोल्युशन आहे. कारण आईची ममता ही प्रत्येक ठिकाणी सारखीच असते. ज्या पद्धतीमध्ये आई एका बाळाला सांभाळते त्याचप्रमाणे प्राणी जगतात प्रत्येक मादी तिच्या पिलाचं रक्षण करते आणि कोणत्याही इतर प्राण्याचा आसपासचा सहवास त्या मादीला तिथं डिस्टर्ब करू शकतो आणि ती एक कंडिशन असते ज्यामध्ये जनरली हल्ले किंवा हमले होतात. तर मला असं वाटतं या माध्यमातून कदाचित आपल्याला आता असं वाटत असेल की आपणही जंगलामध्ये इझिली फिरू शकता, जे सफारीच्या माध्यमातून आपल्याला पायदळी जंगलामध्ये फिरण्याची परवानगी नाही आहे, तर या माध्यमातून तुम्हीही जंगलाचा आनंद घेऊ शकता. आणि याखेरीज तुम्ही जो महिलांचा मुद्दा म्हणालात, हे तिन्ही मुद्दे महिलांना इक्वली ॲप्लिकेबल होतात. आणि आता एक चौथा मुद्दा जो खास महिलांसाठी मी असं म्हणेल, तसा तर पाहायला गेल्यानंतर हा मुद्दा देखील आमच्या जेंटलमन ऑफिसरसाठी देखील तितकाच लागू होतो, पण किंबहुना फिजिकली हे दोन्ही जेंडर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहेत. तर आम्ही जेव्हा जंगलात जातो तेव्हा रस्ते हे आपले हायवेसारखे रस्ते नसतात, ते जाणीवपूर्वक तसे आहेत. कारण की कोणत्याही पद्धतीच्या इल्लिगल ॲक्टिव्हिटीज जर होत गेल्या तर त्यावर एक बंधन म्हणून हे रस्ते असे असतात. तर अशा वेळी हेल्थचे काही इश्यूज मात्र महिलांना येऊ शकतात. ज्या पद्धतीत कधी कधी मी ऐकते की त्यामुळे काही फिजिकल त्रास होणं संभाविक आहे. ते जेंट्सलाही तेवढ्याच पद्धतीत असतात, पण फिजिकली थोडंसं एक विकर किंवा सेन्सिटिव्ह असल्यामुळं तो एक चॅलेंजिंग पार्ट असतो. आणि या सगळ्या चॅलेंजेसमधून मी जसं तुम्हाला म्हणते मार्ग कसा काढायचा यासाठी देखील आमचे सर्व स्टाफ चांगल्या पद्धतीत ट्रेन झालेला आहे. त्यामुळं ते याच्यावर मात करून चांगल्या पद्धतीत काम करताना तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. आणि एक चांगली बाजू जेंडर सेन्सिटायझेशनची जशी मी पहिली सांगितली की तुम्हाला वेगवेगळ्या हायरार्कीच्या वेगवेगळ्या रँकवर महिला दिसतील, तर दुसऱ्या पद्धतीत मी असं सांगेन की त्यांची पॉझिटिव्हिटी ही असते की जंगलाच्या भागांमध्ये आदिवासींचं प्रमाण देखील असतं. तर त्यांच्याशी निगडीत काही सेन्सिटिव्ह इश्यू जे असतात ते खूप चांगल्या पद्धतीने कसं हाताळले जावेत हे आमच्या महिला अधिकाऱ्यांकडून तुम्ही पाहू शकता. त्यात त्यांचं योगदान हे एका वेगळ्याच पद्धतीचं आहे. त्यामुळं बरेचसे काहीतरी इंटेन्सिव्ह अशा समस्या त्या इझिली सोडवू शकतात. त्यामुळं काही पॉझिटिव्ज, काही निगेटिव्ज आणि काही चॅलेंजेस यामध्ये आहेत. पण मला सांगा, हे चॅलेंजेस इतर कोणत्या सर्व्हिसमध्ये नसतात का? ते सगळीकडेच असतात. त्यामुळे मला असं वाटतं की या क्षेत्रात देखील अशाच पद्धतीचे काही इतर वेगळे जे कदाचित आपल्याला ऐकून नवीन वाटले असतील असे चॅलेंजेस आहेत, पण तिथं महिला हिरहिरीने आणि त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान देताना आपल्याला दिसतील. प्रतीक्षा, तुझ्या या सगळ्या एकूण मनोगतामुळं महिलांना हे एक नवीन दालन, नवीन क्षेत्र निर्माण होईल आणि अधिकाधिक मुली याच्यामध्ये जातील असं मला खूप वाटतंय. हे आत्ताच्या सध्याच्या तुझ्या कामाबद्दल आपण चर्चा केली. तू MPSC पण टॉपर आहेस आणि UPSC पण टॉपर आहेस. तर UPSC किंवा MPSC म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा निर्णय हा तुझा खूप आधीपासून होता असं तू म्हटलेली आहेस. असं असताना सुद्धा साधारणपणे लोक काय करतात, म्हणजे UPSC MPSC करायचं तर BA MA असा ह्याच्यात फॅकल्टीला जाऊन मग या स्पर्धा परीक्षांवर फोकस करतात. पण तू मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहेस आणि काय म्हणजे खरं तर मुलींमध्ये सुद्धा हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग फॅकल्टी निवडली सुद्धा सहसा बघायला मिळत नाही. तर ते सुद्धा निवडण्यामागचा काही तुझा वेगळा विचार होता का? या सगळ्यांचं मला जर एक सिंपल आपल्याला काही सांगावंसं वाटलं तर एक सेईंग आहे की यू शुड डू एव्हरीथिंग ॲज एंड इन इटसेल्फ, नॉट अ वे फॉर दॅट. तर असं जेव्हा एंडवाली आपण जी फिलॉसॉफी बघतो तर कुठंतरी तशीच कारणं मला या प्रत्येक टप्प्यावर पाहायला मिळतात. आपण जे आणि त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतंय की कुठंतरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा जेंडर फॅक्टर बाजूला काढण्याची देखील गरज आहे. त्या गोष्टीला ती गोष्ट म्हणून पाहणं आणि ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून आपण त्यात बेस्ट काय करू शकतो विदाऊट एनी काइंड ऑफ जेंडर इम्बॅलन्स, ते नेहमीच माझ्या कुठंतरी या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतंय कुठंतरी दडलेलं आहे. त्यामुळे हे महिलांसाठी आहे का नाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे मी कधी पडलेली नाही. पहिल्यांदा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल सांगेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडण्यामागची सिंपल भावना ही होती की मला मशीन्स आणि त्यांचं वर्किंग याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी होता असं म्हणणार नाही, तो माझा इंटरेस्ट आहे आणि तो माझा इंटरेस्ट राहील. तर तेच एक कारण होतं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडायचं होतं.
आता त्या वर्षीही मी टॉपर होते. म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी यासाठी सांगेन की बॅकग्राऊंड कसं बदलत जातं. मी माझी 12वीच्या CET मध्ये देखील टॉपर होते. मी राजर्षी शाहू महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे. तर तिथे देखील सगळे मला म्हणाले की जसं तुम्ही म्हणालात कम्प्युटर इंजिनिअरिंग निवडायचं, ते सध्या आपण जे म्हणतो की प्रवाहात आहे, खूप जण ते निवडतात आणि तू टॉपर आहेस तर सीट ती का आपण घालवायची. जसं मी म्हटलं त्या गोष्टीचा आम्ही काही इतर का आणि काय निवडतात हे मला वाटते की इन्फ्लुएन्स केलेलं नाही या गोष्टींनी. मी माझ्या आईवडिलांना तेव्हा विचारलं तुम्हाला असं काही वाटत आहे का की मी हे करावं, आणि मी पहिल्यापासून पाहिलंय की त्यांनी आम्हाला स्पेस तयार करून दिला, आम्हाला त्याच्यासाठी लागणारे इनपुट्स दिले आणि मग डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य देखील दिलं. आणि जेव्हा आम्ही त्यांना हे सांगू शकलो की हे आम्हाला करायचंय तर त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यासाठी आपण जो म्हणतो की पूर्णतः सपोर्ट, की तुला हे करायचंय ना मग कर, कोणीही काही म्हटलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर यामुळं कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा जे प्रचलित आपण म्हणत आहात ते न निवडता मला जे करायचं होतं ते मी केलं, म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हीच ती भावना होती. आता तिथंच तुम्ही एक जोड प्रश्न असा विचारला की जर तुला हेच करायचं होतं तर मी इतर ज्या आपण असं म्हणू शकतो की एक्झामसाठी पुरेसं ठरणाऱ्या किंवा त्याला हेल्पफुल ठरणाऱ्या गोष्टींमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन का नाही केलं. तर याचे अनेक पैलू आहेत, पण काही महत्त्वाच्या पैलूंवर मी इथं टच करू इच्छिते. त्यातला एक म्हणजे मी जसं म्हटलं आय सी एव्हरीथिंग ॲज इन एंड इन इटसेल्फ, जे आहे ते त्यासाठीच म्हणून बेस्ट करायचं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील मी माझ्या COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या आमच्या बॅचमध्ये टॉप 10मध्ये होते, त्यामुळं तिथं मी कमी पडले अशा पद्धतीचंही काही नाही. दुसरी गोष्ट, मला प्रशासकीय सेवेत जायचं होतं हे किंबहुना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं हे याच्या पूर्वीपासून माहिती आहे मला. तर तिथं मात्र मी असं कधी विचार नाही केला याच्यात जायचं तर याला लागणारच सगळं काही आपण करावं आणि बाकीच्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या. त्याचबरोबर मला असंही वाटत गेलं की स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा जो अभ्यास आहे तो विविधांगी आहे. मी जरी आर्ट्स केलं, जरी पॉलिटिकल सायन्स केलं, जरी कॉमर्स केलं किंवा इतरही काही निवडलं तरी मला अभ्यास इतर सगळ्याच विषयांचा करावा लागणार होता. मग यात वेगळं ते काय, तर मी कुठंही माझं एज्युकेशन आणि करिअर या दोघांना इंडिपेंडेंटली पाहिलेलं आहे. हाच प्रश्न मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये देखील विचारला गेला आत्ताच्या माझ्या IFSच्या इंटरव्ह्यूमध्ये UPSCच्या, की मॅडम दोघांमध्ये काहीही कॉमन नाही तर तुम्ही हे का केलं, सोपा मार्ग निवडायचा होता. मला हेच म्हणायचंय, मला माझी एज्युकेशनची आवड, माझं एज्युकेशनचं पॅशन हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं, ते मी पूर्ण केलं आणि ते मी चांगल्या पद्धतीत पूर्ण केलं. आणि त्यानंतर तिथं थांबून, कारण मला त्याला करिअरची स्टेप बनवण्याचा माझा कधी उद्देशच नव्हता, मी माझं हे प्रशासकीय सेवेचं जे प्रिपरेशन होतं तिथून पुढे चालू केलं. तेही चालू करताना आपण हे केलं असतं तर बरं झालं असतं असं मला यात कधीही वाटलेलं नाही, का कुठलाही रिग्रेट मला यात नाही. रादर मला हे चांगलंच वाटतं. आजच्या आपल्या या धकाधकीच्या आणि टेक्नॉलॉजीनी परिपूर्ण अशा जगामध्ये कुठंही एक जे सायंटिफिक माइंडसेट आहे ते मला वेगवेगळ्या नवीन समस्यांसाठी सोल्युशन्स काढण्यासाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण असं म्हणतात की लीडर जर टेक्नॉलॉजिकली एनेबल्ड असेल तर आमचा सबऑर्डिनेट स्टाफसुद्धा टेक्नॉलॉजीला इझिली ॲक्सेप्ट करू शकेल. तर मला सांगा, ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून मला त्याची एक चांगलीच संधी मिळालेली आहे. आणि त्यालाच तुम्ही याच्यातही विचारले की वन विभागात देखील की जनरली कोणी जात नव्हतं किंवा आपल्याला माहिती नाही, तर इथं पण का, तर हेच की जसं मी सांगितलं, मी पहिल्याच आपल्या संवादामध्ये म्हटलं की माझा वनसेवेकडचा दृष्टिकोन कसा घडत गेला. तर तिथंही मी हा विचार कधीच केला नव्हता की इथं महिला किती आहेत. पण आज मी मागं वळून बघताना सांगू इच्छिते आणि माझ्या अनुभवावरून देखील तुम्हाला आमच्या वनरक्षकांपासून हायर लेवलपर्यंत सगळ्या ठिकाणी वन अधिकारी, महिला वन अधिकारी कार्यरत दिसतील आणि त्यांचं ते काम जे आहे ते खरंच खूप भरीव असं आहे. तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा मला वाटत नाही की त्रुटी आढळून येईल. काही ठिकाणी मला स्वतःला आपण म्हणतो ना एकदम अशी अभिमानाची भावना मनामध्ये येते. माझ्या काही वनरक्षकांसोबत काम करताना मला असं दिसून आलं की ते एकदा खंबीरपणे की हरकत नाही कुठली तरी, जसं तुम्ही इलिगल फेलिंगचा उल्लेख केला होता, तर इलिसिट फेलिंग काही जंगलांमध्ये जर झाली किंवा ती एका झाडाची जरी असेल तरी मी आमच्या महिला अधिकाऱ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने तपास करताना पाहिलेला आहे. कुठं जर काही इतर इलिगल होत असेल तर त्यावर रोख आणण्यासाठी त्यांना ठाम उभारताना, इतर कोणीही नसताना ठाम उभारताना देखील मी पाहिलं आहे. तर मला सांगा, असं जर सगळं आपण चित्र पाहत असू तर मला असं वाटतं आता आपल्यालाही देखील ही एक खात्री पटली असेल की या क्षेत्रात महिला उत्तम असं काम करत आहेत.